एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी या दोघांमधील इम्बॅलन्स हे आपल्या दैनंदिन त्रासाचे कारण आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्या विषयाशी संबंधित असलेली कथा मी तुम्हाला सांगून ही व्हिडिओ सुरुवात करेन। मी अलीकडेच माझ्या गावी गेलो आणि माझी चुलत बहीण सुरवी हिला भेटलो, जिने वर्षाच्या सुरुवातीला वार्षिक 10 लाख रुपयांची नोकरी मिळवली होती। तुम्हाला सर्वोत्तम भाग माहिती आहे का? ती फक्त 24 वर्षांची आहे। तिने जे मिळवलंय ते मिळवण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले आहेत। मला आठवतंय एप्रिल मध्ये तिने मला फोन केला आणि लवकरच काम सुरू करण्याबद्दल आणि तिची ड्रीम लाईफ जगण्याबद्दल सांगितलं आणि ती अति उत्साही होती। लकीली मी माझ्या गावी गेलो तेव्हा ती देखील गावातच होती आणि आम्ही भेटलो, पण तिला फार आनंद झाला नाही। मी सुरवीला तिची कारकीर्द सुरू करण्यासाठी एक उत्कृष्ट पॅकेज असल्याची आठवण करून दिली आणि तिला काय त्रास होत आहे ते विचारले। तिने मला सांगितलं की हे काम नाही तर दुसरंच काहीतरी आहे। तुम्हाला काय वाटतंय तिची काय समस्या होती? मला खात्री आहे की तुम्ही आतापर्यंत अंदाज लावला असेल। सुरवी तिच्या नोकरीवर खुश होती पण सॅलरीवर नाही। तुम्ही कन्फ्यूज झाला का? मी एलॅबोरेट करून सांगतो। दर महिन्याला कापल्या जाणाऱ्या टॅक्सेसवर ती नाराज होती। तिला आधीपासून टॅक्सेसची माहिती होती पण ऍक्च्युअल डिडक्शन तिला निराश करत होते। तिची अपेक्षा रियालिटीपेक्षा वेगळी होती। एक मोठा भाऊ म्हणून मी तिला तिची टॅक्स लायबिलिटी कशी कमी करू शकते ते सांगितलं। ओके, मी या कथेसह कुठे जात आहे असा विचार करायला लागण्यापूर्वी मी मुद्द्यावर येतो। तुमच्या 12 लाखाचा सीटीसी मासिक पगाराच्या 1 लाख रुपयांशी संबंधित नाही। त्याचप्रमाणे 12% म्युच्युअल फंड रिटर्न्स हे 12% नेट रिटर्न्स मध्ये अनुवादित होत नाही। याचं रिझन आहे टॅक्स। जर तुम्ही टॅक्स जाणून न घेता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर माझी चुलत बहीण सुरवीप्रमाणे कर आकारणी चित्रात आल्यावर तुम्हाला डिसअपॉइंटेड किंवा डिमोटिवेटेड वाटू शकतं। सो आजच्या विषयाची सुरुवात करूया आणि मला आशा आहे की म्युच्युअल फंड टॅक्सेशन समजून घेणे का आवश्यक आहे हे मी आधीच स्थापित केलं आहे। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी रियालिटी बद्दल बोलणार आहे, जेणेकरून तुम्ही म्युच्युअल फंडाकडून चुकीच्या अपेक्षा ठेवू नये। बुद्धाने म्हटले आहे की अपेक्षा दुखावते आणि मी त्यात अजून एक लाईन जोडतो, चुकीच्या अपेक्षा आणखीन दुखावतात। आता म्युच्युअल फंड टॅक्सेशन बद्दल बोलण्यापूर्वी आपण काही गोष्टींचा आढावा घेऊ आणि आपल्या ज्ञानात काही नवीन टर्म्स जोडूया। मला आशा आहे की तुम्ही आमचा टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड हा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्यांनी नाही पाहिला ते नंतर पाहू शकतात। हा व्हिडिओ समजून घेण्यासाठी तुम्हाला फक्त हे माहित असणं आवश्यक आहे की उच्च स्तरावर म्युच्युअल फंडाचे 3 प्रकार आहेत। प्रत्येकाचे स्वतःचे टॅक्स इम्प्लिकेशन्स आहेत आणि ते 3 प्रकार असे आहेत। इक्विटी म्युच्युअल फंड्स जे कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात, डेट म्युच्युअल फंड्स जे बॉन्ड मध्ये गुंतवणूक करतात आणि हायब्रिड म्युच्युअल फंड्स जे स्टॉक आणि बॉन्ड या दोन्ही मध्ये गुंतवणूक करतात। पुढे तुम्हाला कॅपिटल गेन्स और लॉसेस समजून घेणे आवश्यक आहे, कारण या अटी समजून घेणे हा म्युच्युअल फंड टॅक्सेशन समजून घेण्याचा पाया आहे। आपण आज म्युच्युअल फंडात 1 लाख रुपये गुंतवतो असं समजूया। एका वर्षानंतर तुमची म्युच्युअल फंड गुंतवणूक वाढून 1.4 लाख होईल। तुम्ही तुमची म्युच्युअल फंड गुंतवणूक विकण्याचा निर्णय घेतल्यास तुम्हाला 40,000चा कॅपिटल गेन होईल। जर तुमची गुंतवलेली रक्कम 90,000 पर्यंत कमी झाली आणि तुम्ही तुमच्या युनिट्सची पूर्तता केली तर तुम्हाला 10,000चा तोटा होईल, जो तुमच्या गुंतवणुकीवरील कॅपिटल लॉस आहे। कॅपिटल गेन हा अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकतो, जो तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या वेळेवर अवलंबून असतो। मी नंतर याबद्दल अधिक बोलेन। तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी योग्य अपेक्षा सेट करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी मला या व्हिडिओच्या मुख्य भागापर्यंत पोहोचू द्या। आधी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या म्युच्युअल फंडाचे कर आकारणीचे वेगवेगळे नियम आहेत। सो म्हणून आपण प्रत्येक श्रेणी निवडू आणि त्यासाठी कर आकारणीबद्दल बोलू। पहिला आहे इक्विटी म्युच्युअल फंड, ज्यामध्ये कर बचत ELSS फंडाचा समावेश आहे। जर तुम्ही तुमच्या युनिट्सची विक्री केल्यावर तुमच्या गुंतवणुकीवर नफा मिळवला तर त्यावर कर आकारला जातो। काही मालमत्ता वर्गाप्रमाणे तुम्ही अशी विक्री करता तेव्हा कोणताही TDS किंवा इतर कर ठेवला जात नाही। त्यामुळे भांडवली नफ्यावर आधारित इक्विटी म्युच्युअल फंडात कर आकारणी कशी होते ते इथे आहे। तुम्ही युनिट्स विकत घेतल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत विकल्यास ती अल्पकालीन गुंतवणूक मानली जाते आणि तुम्हाला अल्पकालीन भांडवली नफा होतो। उदाहरणाने समजून घेऊ। तुम्ही 1 सप्टेंबर 2022 रोजी टाटा डिजिटल इंडिया फंड मध्ये 1 लाख गुंतवले होते असं समजूया। तुमच्या फंडाने चांगली कामगिरी केली। 10 महिन्यात ते 8% वाढले। जून 2023 मध्ये तुमची गुंतवणूक 8,000च्या भांडवली नफ्यासह 1,08,000 झाली होती।
तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड युनिट्सची पूर्तता केल्यास तुम्हाला तुमच्या भांडवली नफ्यावर STCG कर भरावा लागेल. भारतात STCG कर 15% आहे. आमच्या उदाहरणात तुम्हाला 8,000 पैकी 15% कर म्हणून भरावे लागतील, जे 1,200 रुपये आहे. जर टॅक्सेस तुमच्यासाठी आश्चर्यकारक असतील तर वेदना अधिक होईल. या व्हिडिओद्वारे माझा हेतू म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि कर आकारणीशी संबंधित सर्व आश्चर्यांना दूर करण्याचा आहे. आता नेक्स्ट आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा LTCG. तुम्ही तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंडांना 1 वर्षापेक्षा जास्त काळ धरून ठेवल्यास, म्हणजे तुमचा होल्डिंग कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असेल, तर भांडवली नफा दीर्घकालीन भांडवली नफ्याखाली येईल आणि त्यावर 10% कर आकारला जाईल. त्याच उदाहरणात आपण असं म्हणूया की आपण आपली गुंतवणूक आणखी काही काळ टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला, कारण आपल्याला विश्वास आहे की फंड चांगली कामगिरी करत राहील. तुमची सर्व युनिट्स विकण्यापूर्वी तुमच्या गुंतवणुकीवर 2 वर्षे टिकून राहिलात आणि 20,000चा भांडवली नफा झाला. दुसऱ्या शब्दात तुमची गुंतवणूक 2 वर्षात 1.2 लाख झाली. तुम्हाला या प्रकरणात भरावा लागणारा कर 20,000च्या 10% असेल, जो असेल 2,000 रुपये. पण तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आर्थिक वर्षातील तुमचा हा एकमेव दीर्घकालीन भांडवली नफा असल्यास तुम्हाला हा कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. कर आकारणीचा नियम असा आहे की एका आर्थिक वर्षात 1 लाख पर्यंतचा दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर आकारणीतून सूट दिली जाते. हे आपल्या बाजूने कसे कार्य करते ते पाहूया. तुम्ही 1 जानेवारी 2017 रोजी ऍक्सिस स्मॉल कॅप फंड मध्ये 1 लाख गुंतवले आणि तुम्ही ते 8 वर्षांसाठी होल्ड केले. 2024च्या अखेरीस तुमचे 1 लाख रुपये 3.5 लाख झाले आहेत. या प्रकरणात एकूण दीर्घकालीन भांडवली नफा 2.5 लाख रुपये आहे. तथापि 1 लाख कर आकारणीतून सूट देण्यात आली आहे. तुम्हाला त्यावर कर भरावा लागणार नाही. कर पात्र लाभ 2.5-1 आहे, म्हणजे 1.5 लाख रुपयांच्या बरोबरीचा आहे. याचा अर्थ तुम्हाला उर्वरित 1.5 लाखांवर फक्त 10% भरावे लागतील, जे 15,000 रुपये आहे. आता तुम्ही तुमच्या करांवर अधिक बचत करू इच्छिता? मी तुम्हाला एक गुपित सांगतो, जे म्युच्युअल फंडासह कर वाचवण्याच्या बाबतीत बहुतेक लोकांना माहित नसतं. जसं मी माझ्या चुलत बहिणीला सुरवीला मदत केली आहे, तशीच माझी इच्छा आहे की तुम्ही योग्य प्रकारे करांमध्ये जास्तीत जास्त बचत करावी. तुम्ही दीर्घकालीन भांडवली तोटा बुक केल्यास आणि दीर्घकालीन भांडवली नफ्यावर ते नुकसान भरून काढल्यास तुम्ही अधिक कर वाचू शकता. त्याचप्रमाणे जर तुमचा अल्पकालीन भांडवली तोटा असेल तर तुम्ही त्यांचा वापर अल्पकालीन भांडवली नफा ऑफसेट करण्यासाठी करू शकता. खूप कॉम्प्लिकेटेड होतंय का? सर्व काही एका उदाहरणासह सोपे केले जाऊ शकतं. तर हे उदाहरण समजून घेऊ. असं गृहीत धरूया की तुम्ही 2 फंडांमध्ये 10 लाख गुंतवले, A आणि B. फंड A मध्ये तुमची गुंतवणूक 18 महिन्यात 12.5 लाख झाली, पण फंड B ने कमी कामगिरी केली आणि तुमची गुंतवणूक त्याच 18 महिन्यात 8.5 लाखांवर आली. तुम्ही ह्या टप्प्यावर फक्त फंड A विकल्यास तुम्हाला 15,000 रुपये कर भरावा लागेल, जे आपण आधी पाहिलं आहे. पण त्याच आर्थिक वर्षात फंड B विकून तुम्ही तुमचा नफा तोटा भरून काढू शकता. तुम्ही असं केल्यास तुमचा इफेक्टिव्ह नफा 1 लाख होईल आणि तुम्हाला 1 लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नसल्यामुळे तुम्ही कोणताही कर भरणार नाही. निधी उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही तुमचे 8.5 लाख पुन्हा गुंतवू शकता, जर तुम्हाला अजूनही विश्वास वाटत असेल की भविष्यात फंड चांगली कामगिरी करेल. अशा ऑफसेटसाठी तुम्ही तोट्यात चालणारा म्युच्युअल फंड विकल्यास इतर पॅरामीटर जसे की एक्झिट लोड इत्यादी तुम्ही पुन्हा एंटर कराल तेव्हा फंड व्हॅल्यू वाढण्याची शक्यता आहे. तसंच मी वापरलेले आकडे फक्त समजून घेण्याच्या उद्देशाने आहेत आणि वास्तविक परतावा किंवा तोटा प्रत्येक फंडानुसार बदलतो. डेट फंड्स मध्ये जाण्यापूर्वी मला तुमच्यासोबत आणखीन एक सिक्रेट शेअर करायचंय. तुमचा भांडवली तोटा एखाद्या विशिष्ट श्रेणीतील तुमच्या भांडवली नफ्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही जास्तीचे नुकसान भविष्यातील वर्षांसाठी पुढे नेऊ शकता. उदाहरणार्थ, शॉर्ट टर्म नफ्यांपेक्षा तुमचे शॉर्ट टर्म नुकसान अधिक असल्यास तुम्ही पुढील 8 असेसमेंट वर्षांपर्यंत भविष्यातील शॉर्ट टर्म नफ्यांची भरपाई करण्यासाठी उर्वरित शॉर्ट टर्म नुकसान पुढे नेऊ शकता. लॉंग टर्म भांडवली तोट्यासाठीही हेच लागू होतं. तुम्हाला तोटा ऑफसेट करण्याशी संबंधित आणखीन 3 मुद्दे माहीत असणे आवश्यक आहे. लॉंग टर्म भांडवली तोटा केवळ लॉंग टर्म भांडवली नफ्यावर ऍडजस्ट केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे लॉंग टर्म भांडवली नफा आणि शॉर्ट टर्म भांडवली नफा या दोन्हींच्याही विरोधात शॉर्ट टर्म भांडवली तोटा बंद केला जाऊ शकतो. आणि नेक्स्ट आहे मूळ देय तारखेच्या आत रिटर्न दाखल न केल्यास नुकसान पुढे नेले जाऊ शकत नाही. आता पुढचं पॉईंट बघूया, जे आहे डेट म्युच्युअल फंड टॅक्सेशन. डेट म्युच्युअल फंडासाठी कर आकारणी सरळ आहे. डेट फंड युनिट्सवरील सर्व लाभ तुमच्या करपात्र उत्पन्नात जोडले जातात आणि तुमच्या आयकर स्लॅबनुसार कर आकारला जातो. असं गृहीत धरा की तुम्ही डेट म्युच्युअल फंडात 10 लाख गुंतवले
आणि एकदा तुमचे गुंतवणुकीचे मूल्य 11 लाख झाले की तुम्ही ते विकण्याचा निर्णय घ्या. या प्रकरणात भांडवली नफा 1 लाख रुपये आहे. ते तुमच्या कर स्लॅब मध्ये जोडले जाईल. आपण 20% टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतो असं म्हणूया. तुम्हाला तुमच्या डेट म्युच्युअल फंडाच्या नफ्यावर 1 लाख पैकी 20% कर भरावा लागेल, जो असेल 20,000 रुपये. तुमचा निव्वळ नफा 80,000 असेल. जर तुमचा कर स्लॅब 30% वर असेल तर कर तुम्हाला अधिक त्रास देतील, आणि जर ते 10% असतील तर तुम्ही कमी कर भराल. तुमच्या डेट म्युच्युअल फंडात तुमचे नुकसान झाले आहे असं समजूया. तुमचे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्हाला इथे 2 गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. पहिली म्हणजे डेट म्युच्युअल फंडातून तुमचा अल्पकालीन भांडवली तोटा होत असल्यास तुम्ही त्याच श्रेणीतील अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर ते ऑफसेट करू शकता. आणि दुसरी म्हणजे डेट म्युच्युअल फंडातून तुमचा दीर्घकालीन भांडवली तोटा होत असल्यास तुम्ही त्याच श्रेणीतील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर ते ऑफसेट करू शकता. आता पुढील पॉइंट आहे हायब्रिड म्युच्युअल फंड टॅक्सेशन. तुम्हाला माहिती आहेच, हायब्रिड म्युच्युअल फंड इक्विटी आणि डेटच्या मिश्रणात गुंतवणूक करतात. त्यांची कर आकारणी फंडातील इक्विटी आणि डेटच्या प्रमाणात अवलंबून असते. हायब्रिड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ते इक्विटी किंवा डेट कोणत्या श्रेणीत येतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. एकूण गुंतवणुकीपैकी किमान 65% गुंतवणूक लिस्टेड भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये असल्यास हायब्रिड म्युच्युअल फंड इक्विटी ओरिएंटेड असेल. इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंडासाठी कर आकारणी प्युअर इक्विटी फंडासारखीच असते. आता हायब्रिड म्युच्युअल फंड जर लिस्टेड भारतीय कंपन्यांच्या समभागांमध्ये एकूण गुंतवणुकीच्या किमान 65% नसेल तर तो डेट ओरिएंटेड असेल. डेट ओरिएंटेड हायब्रिड फंडांसाठी कर आकारणी प्युअर डेट फंडासारखीच असते. कोटक डेट हायब्रिड फंड आणि त्याची अंडरलाइंग ऍसेट्स पाहून तुम्ही बघू शकता की त्यांच्याकडे 65% पेक्षा जास्त डेट आहे, ज्यामुळे ते डेट ओरिएंटेड हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणते. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या हायब्रिड फंडात गुंतवणूक करण्याची योजना आखत आहात ते पहा, उपश्रेणी समजून घ्या आणि कर आकारणी समजून घ्या. नेक्स्ट आहे डिव्हिडंड इन्कम टॅक्सेशन. काही इक्विटी म्युच्युअल फंड वेळोवेळी डिव्हिडंड्स घोषित करतात, आणि जर तुम्ही रेकॉर्ड तारखेला फंडामध्ये गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला डिव्हिडंड उत्पन्नाखाली तुमचा हिस्सा मिळेल. म्युच्युअल फंडाची ही एक वेगळी श्रेणी आहे, डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड. ते प्रामुख्याने नियमितपणे डिव्हिडंड जाहीर करणाऱ्या कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडावर मिळालेल्या डिव्हिडंडवर संबंधित आयकर स्लॅब दराने टॅक्स आकारला जातो. तुमचे लाभांश उत्पन्न 5,000 पेक्षा जास्त असल्यास उत्पन्नावर 10% टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स म्हणजेच TDS लागू होतो. माहितीपूर्ण गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी म्युच्युअल फंडाची कर आकारणी समजून घेणे महत्त्वाचं आहे. मला आशा आहे की तुमची एक्सपेक्टेशन आणि रियालिटी आता म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि कर आकारणी भोवती अलाइंड आहे. कृपया लक्षात घ्या की कर आकारणीचे नियम बदलू शकतात आणि हे सप्टेंबर 2023 चे सध्याचे नियम आहेत. तुम्ही म्युच्युअल फंडाची विक्री करताना कर आकारणीचे नियम तपासले पाहिजेत. किमान अलीकडे काहीतरी बदललं आहे का याची खात्री करून घ्या. आता इथे आहे आजच्या व्हिडिओचा एक क्विक रिकॅप. इक्विटीमध्ये जर तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये 1 वर्षापूर्वी विक्री कराल तर कर भांडवली नफ्यावर 15% असेल. लॉंग टर्म मध्ये विक्री 1 वर्षानंतर केल्यास पहिली 1 लाख भांडवली नफ्यावर कर नाहीये, आणि 1 लाखाच्या वर भांडवल नफा असेल तर त्यावर 10%. नेक्स्ट आहे डेट. तुमच्या कर स्लॅब नुसार कॅपिटल गेन चार्जेस असतील. नेक्स्ट आहे हायब्रिड. लिस्टेड भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये होल्डिंग्स असतील आणि ते 65% पेक्षा जास्त असेल तर इक्विटी फंड कर लागू होईल, आणि जर 65% पेक्षा कमी असेल तर डेट फंड कर लागू होईल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर अधिक माहितीपूर्ण कॉन्टेंटसाठी ग्रो मराठीला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर देखील करा. तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट करा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.